पिंट्या किती गरम होते हे बघ ना. हा ऊन पण ना कमी होत नाही. हा ऊन भावानं जरा विचित्रता. त्याला कितींदा सांगितलं जास्त गरम होऊ नकोस गरम होऊ नकोस तरी पण किती गरम होतो. तुला बघून आहे ना भले भले लोक असं डोक्यावर पदर घेतात. आता मला सांग असं डोक्यावर पदर घेतलं की लोक तुझी कसं बोलतील. आता विचार कर ऊन भावा जर तुला कुणाची ओळख पाडायची असेल तर तू काय म्हणेल. हा विचार करण्यासारखी गोष्ट. हा कळत नाही याला. थोडं थंड हो ना. थंड झालं की कसं लोक तुझ्याशी बरोबर बोलतील. पण पिंट्या एक गोष्ट सांगू मी आहे ना हा ऊन भावा भेटला ना की तुला मी लई मारणार आहे. असं मारणार आहे ना असं मारणार आहे ना की बघतच राहा. पिंट्या ऐकतोयस ना तुला मी काय बोलली. हा मला ऊन भावा भेटला ना की मी तुला मारणार. का म्हणजे त्याच्यामुळे सगळं माझा मेकअप जातो ना. ते इतकं गरम त्यात हा एवढा गरम गरम होतोय. पिंट्या पिंट्या समोर बघ काहीतरी चाललंय. चल जाऊन बघूया काय तुझं चाललंय. चल ना. तू ऐकत का नाहीस माझं. मी तुझ्यापेक्षा मोठी आहे वयाने माहितीये ना. तू फक्त 8वी पास आहे. मी SSC ना पास आहे कळलं. शेवटून पहिली येते मी. इतकी हुशार आहे कळलं. चल चल ग पेट्या. अरे पेट्या पडलास की काय पिंट्या. हा धावत्या धावत्या पड्या. हा आता गप्पच. आता बिलकुल नाही रड्या. चल गपचूप. काय झालं काय झालं. हा काय. अच्छा हा पट्टा. मला एक दंडी माट रे नी वास पहिला माळा. पिंट्या हा आपल्याच घरचा पत्ता आहे ना का. तुम्हाला कुठे जायचं ताई. अच्छा इथेच जायचं का ताई. ते काकीच्या वयाला वाटतं. काकू तुम्हाला काय जायचंय पण इकडे. काय बघायला. कोणाला बघायला चाललंय. अच्छा मुलगी बघायला. पिंट्या तुला कळतंय का आपल्या घरचा पट्टा आहे म्हणजे माझं लग्न. तू सांगते ना माझा वाला ना एकदम हँडसम असेल अगदी शाहरुख सारखा. एक मिनिट नवरदेव कुठे. म्हणजे बघायला मुलगी बघायला नवरदेव लागतो ना. तसं नवरदेव तुम्ही घेऊन नाही आलात. मी असं बघितलं असं नवरदेव असे घेऊन येतात लोक म्हणून तुम्ही घेऊन नाही आलात. हा नवरदेव आहे. शी पिंट्या किती काळा. त्यापेक्षा आपल्या घरातला पाण्याचा पिंप तरी बरा असतो. किती असा आहे ओबड धोबड आहे सगळा. मम्मीने हा निवडला नाही. हा ठीक आहे ओके. हा मी बघते. तू का बस पिंट्या मी बघते. हा काकी हा तुम्ही आहे ना इथून असं सरळ जा असं थेट जा आणि ना डावीकडे वळा. हा एक डावीकडे वळत ना की अजून थेट जा. मग उजवीकडे वळा. मग उजवीकडे वळत ना की अजून थेट जा. असं चालत चालत थेट जा आणि डावीकडे वळा. एक डावीकडे वळत ना की तुम्हाला ना एक चौक मिळेल. हा त्या चौकात जायचं आणि असं गोल 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 फिरायचं. हा एकदा असं गोल 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 फिरून झालं ना की मग सरळ थेट जाऊन परत डावीकडे वळा. हा डावीकडे वळत ना की वडापावाला मिळेल. पण वडापाव नाही खायचा कारण मेंटेन करायचंय. हा आपल्याला मेंटेन करायचंय ना म्हणून आपण वडापाव नाही खायचा. आपण झालं की थेट जायचं आणि मग उजवीकडे वळायचं. उजवीकडे वळत ना की तुम्हाला ना एक बिल्डिंग दिसेल. हा ती बिल्डिंग आहे ना निळ्या रंगाची. हा त्या बिल्डिंग मध्ये नाही जायचंय पण आपल्याला. अहो ती बिल्डिंग मध्ये शाळा आहे ना. तुम्हाला का शाळेत जायचंय का मला सांगा. हा तुमच्या पोराला शाळेत घालायचंय का. तसं ह्याच्याकडे बघू द्या ना कोण शाळेत त्याला घेणार सुद्धा नाही. हा खरंच सांगते. हा अहो ह्याच्या समोर 4 पोर आली की दबून जातील ना.
नाही असं काय नाही, तसं नाही, कसं काय नाहीये, काय नाही, तुमचा मुलगा जरा हँडसम आहे ना म्हणून, बाकी काय नाही. बाकी तुम्ही काय काम करा, इथून तुम्ही थेट जायचं, तिथून थेट गेलं ना की उजवीकडे वळायचं, उजवीकडे वळायचं की तुम्हाला सफेद रंगाची बिल्डिंग दिसेल. हा बरोबर, तिथे ना जायचं, कारण ते तिथे गेलं ना माणसं की परत येत नाहीत. अहो ते हॉस्पिटल आहे ना, हॉस्पिटलात माणसं गेली की परत येत नाहीत म्हणून. आता मला सांगा, तुम्ही आजारी आहात का? आणि ह्याला बघून तर कोण भले भले आजारी पडते, नाही म्हणजे हँडसम आहे ना तो म्हणून. आणि तसं काय नाही, इथून पण थेट जायचं, परत चौक लागेल, परत चौकात असं गोल 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 फिरायचं आणि मग त्यानंतर परत थेट जायचं, डावीकडे वळायचं आणि मग छोटंसं घर मिळेल. ते घर म्हणजे हा पट्टा. हा हो, खूप लांब आहे. हा बस, ते बसवाले नाही काम करत आमच्याकडे. ते काय ना, आम्ही बसवाल्यांना पैसेच दिले नाहीत म्हणून त्यांनी आमच्याकडे काम करायचं सोडून दिलं नाही. हा असंच असतं आमच्याकडे. बाकी काकू, तुम्हाला मुलगी कशी पाहिजे ते पण सांगा ना. अच्छा, पिंट्या गोरी पान कळतं का? पण खरं सांगू का, ती मुलगी चांगली नाही दिसायला. हा ती मुलगी आहे ना अशी अशी, ह्यांच्यापेक्षा डबल येते. हा ह्यांच्यावर चढली ना तर हे दबून जाणार अशी येते. हा मग, आणि इतकी काळी आहे ना, इतकी काळी आहे ना की काळोखात तर दिसतच नाही, पण उन्हात बी नाही दिसत अशी आहे. वरून ना तिचे डोळे असे एवढे मोठे मोठे, असे एकदम असे बटकाव आणि मोठे मोठे डोळे आहेत. हा आणि आहे ना तिला ना असे जाड जाड चष्मा सुद्धा आहे. आता माझा चष्मा बघा, माझा चष्मा किती छान आहे, असं पिवळा रंगाचा आहे. हा आता माझ्या चेहऱ्यापेक्षा थोडा मोठा आहे, पण ठीक आहे, काय ना तो पडलेला आहे ना, मग असा आहे तो म्हणून. बट मी खरं सांगू का, तिचा चष्मा याच्यापेक्षा जाड जाड आहे आणि तो पिवळा रंगाचा नाहीये, तो सफेद रंगाचा आहे. हा आणि तिच्या ना ती कशी बोलते माहितीये, तिचे असे दात पुढे आणि अशी बोलते, त्याचे हे अशी बोलते ती, किती विचित्र बोलते ती. हा म्हणून तिला काही येत नाही जेवण बनवायला माहितीये, एकदम एकदम वावळत आहे ती कशी राहते, ती कशी बोलते, ती साडी पण व्यवस्थित नेसत नाही. हा हो मग काकू कुठे चाललात? तुम्हाला जायचंय ना, इथूनच तुम्ही थेट जा. आणि काकू कुठे चाललात काकू, काकू कुठे चाललात काकू, तुमचा पोरगा ढेकण्यावानी, तुम्हाला सुन हवी पापलेट वाणी. काकू असं कसं चालणार काकू, काकू असं कसं चालणार काकू. ओ काकू, काकू गेल्या, काकू गेल्या, काकू गेल्या, काकू गेल्या, पिंट्या काकू गेल्या, काकू गेल्या, काकू गेल्या, काकू गेल्या, काकू गेल्या. तुला बोलली होती ना पिंट्या, तुझी ताई तर लय सुपर फास्ट आहे. हा ती मी म्हणते ना, मी सगळ्यात पहिली येते, शेवटून पहिली येते, पण काय पण असो पहिली येते ते खरं. तसं विराट कोहली सारखा 6 मारलाय मी. हा तसा पण ना तो होताच. पिंट्या एक गोष्ट सांगू, तो आहे ना खरंच ढेकण्या होता. ढेकण्या आणि राणीची जोडी कशी दिसेल विचित्र, त्यापेक्षा शाहरुख असं तर गोष्ट वेगळी असते. जाऊ दे सोड. चल पिंट्या, या आनंदात आपण एक आईस्क्रीम खाऊया. चला लेट्स गो.